हे पहा, अजून एक दुर्दैवी रविवार महाराष्ट्राच्या दृष्टीने झालेला आहे. हो, दुर्घटना झाली, मोठी दुर्घटना. पुणे मावळ इंद्रायणी नदीवर पूल हो आणि रविवार असल्याने त्या पुलावर बरीच गर्दी झाली होती. निसर्ग दृश्य, नदीचे दृश्य पाहायला. दुर्दैवाने पुलाच्या मानाने ते वजन जास्त झालं आणि पूल कोसळला, नदीत कोसळला. 25 ते 30 जण वाहून गेले. आतापर्यंत 6 लोकांच्या दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे इंद्रायणी नदीवरच्या पुलाचे. हे पण कशामुळे पूल कोसळला तर ओव्हरवेट, जास्त वजन. मी तुम्हाला सांगितलं 50 ते 60 तिथं पर्यटक जमले होते पुलावर आणि त्यांनी 2 व्हीलरसुद्धा आणल्या होत्या. 2 व्हीलरसुद्धा ते जुन्या पुलावर 30-35 वर्षापूर्वीच्या 2 व्हीलरसुद्धा आणल्या होत्या. तो ओव्हरवेटमुळे तुटेल, तो जुना पूल तुटला तो दुर्दैवाने आणि 25 ते 30 लोक वाहून गेले. बचाव कार्य चालू, 6 जणांचा मृत्यू झाला. हे पहा, या गर्दीमुळे कित्येक दुर्घटना होतात. आता चेंगराचेंगरीच्या घटना होतात. किती लोकांचा मृत्यू होतो. कुंभमेळा बंगलोरला झाली होती. का गर्दी करतात एवढी? प्रत्येक पर्यटन स्थळ पहा तुम्ही, फार गर्दी असते. संयम ठेवा, भान ठेवा, आपण काय करतोय. कित्येक स्टेज कोसळून जातात लग्नामध्ये. आता एक छत कोसळून गेलं उत्तर प्रदेशमध्ये, तर भान ठेवा. आपल्या पायाखाली काय आपण किती गर्दी करत आहोत. भान ठेवा, गर्दी करू नका, नाहीतर तो आनंदाच्या क्षण दुःखाच्या क्षणामध्ये परावर्तित व्हायला वेळ लागणार नाही. तर आपण ही आशा करू की जास्तीत जास्त लोक सुखरूप मिळवत, त्यांना काही इजा व्हायला नाही पाहिजे. आणि याच्या पुढे लक्षात ठेवा, गर्दी नको, गर्दी टाळा, अनावश्यक गर्दी टाळा, नाही तर असे हादसे, असे भयंकर दुर्घटना होत राहतील. करा जास्तीत जास्त शेअर आणि लोकांना जागृत करा. जागरूक करा शेअर.